मित्रांनो, आपल्या टू व्हीलर गाडीच्या स्पार्क प्लग मध्ये जे टोक असतं ते असतं इरिडियम धातूचं. आणि हा धातू जो पृथ्वीवर 6.6 कोटी वर्षापूर्वी नव्हताच, तो अचानक आला आणि आल्यानंतर त्याने सगळे डायनोसॉर मारले. आणि मग तो धातू आपण घेतला आणि आपण स्पार्क प्लग मध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये त्याचा वापर करतो. ही जी गोष्ट आहे ही सत्य आहे. तुम्ही प्रश्न विचाराल की हे कसं काय घडू शकतं असं. तर असं शास्त्रज्ञ म्हणतात की मंगळ आणि गुरु ग्रहाच्या दोन्ही ग्रहांच्या कक्षेच्या मध्ये अजून एक ग्रह होता. आज जो लघु ग्रहांचा पट्टा आहे की जिथं छोट्या उल्का फिरत आहेत, तिथं असं म्हटलं जातं की कधी काळी एक ग्रह होता, तो फुटला ऍक्सिडेंटली किंवा टक्कर होऊन तो फुटला. आणि त्यानंतर त्याच्यातून एक मोठी उल्का आपल्या पृथ्वीवर आली आणि तो मेक्सिकोमध्ये ती उल्का येऊन आदळली. आणि आदळल्यानंतर 2 वर्षभर आदळल्यामुळं इतका भयंकर स्फोट झाला की 2 वर्ष पृथ्वीवर सूर्यच उगवला नाही. कारण जमिनीची लावा रसामध्ये रूपांतर होऊन जो धूर झाला, तो धुराने पृथ्वी 2 वर्षासाठी जवळजवळ कव्हर केली. आणि त्यामुळे झाडांना अन्न तयार करता आलं नाही. आणि 2 वर्षामध्ये सर्व 99.99% प्राणी मरून गेले. ही घटना घडली 6.6 कोटी वर्षापूर्वी. म्हणजेच काय, तो धातू च्यामध्ये आकाशामधून जेव्हा तो पार्टिकलच्या स्वरूपात खाली आला, तेव्हा पृथ्वीवर एक लेअर तयार झाला. आजपर्यंत जी माती त्या लेअरच्या वर जमा झाली, तशी तो लेअर खाली गेला. आणि शास्त्रज्ञांच्या मतानुसार 6.6 कोटी वर्ष आपण त्या थरापर्यंत खाली खांदत किंवा खोदत जर गेलं, तर आपल्याला असं जाणवेल की तिथे एक इरिडियमचा 1.5 फुटाचा थर आहे आणि त्याच थराला चिकटून लगेच सर्व डायनोसॉरही आहेत. मग याचा अर्थ काय, इरिडियम आणि डायनोसॉर एकाच काळातील होते आणि कदाचित इरिडियमच्या धातूच्या तुकड्यानेच डायनोसॉर यांना नष्ट केलेला आहे.